आज खरं तर मी आपल्या पुढे जो विषय मांडणार आहे, मी काही गोष्टी आपल्याला दाखवणार पण आहे. कारण प्रत्येक वेळी असं होतं की तुम्ही बोलताय ते खरं कशावरून, तर ते खरं कशावरून आहे हे पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि म्हणून मी प्रोजेक्टरवरती काही गोष्टी दाखवेन. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं सांगत असताना मला एकच सांगायचं आहे की कॉर्पोरेट जिहाद असो किंवा बाकी सगळं विविध प्रकारचे जिहाद असो, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे डॉक्टरला प्राणदाता देव स्वरूप मानलं जातं आणि देवासारखा डॉक्टर आहे असं म्हटलं जातं. परंतु दिल्लीमध्ये अल फला युनिव्हर्सिटीमध्ये जे केमिकल बनवत होते, जे पाण्यामध्ये मिसळल्यानंतर जास्तीत जास्त कासवांचा मृत्यू होईल, याला प्राणदाता म्हणणार आहे का? त्यामुळे कपडे वेशभूषा डॉक्टरची ह्याच्याकडे जाता कामा नये. आपण त्याच्या मेंदूमध्ये काय चालू आहे हे बघायला पाहिजे. तो नेमकं काय करतोय हे बघायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने कॉर्पोरेट मध्ये आपण हेच बघतोय की कॉर्पोरेट कल्चर वेगळं आहे. कॉर्पोरेट मध्ये चांगले कपडे घालून अगदी टाय लावून वगैरे आपण सगळे जातो त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी सुद्धा जर अशी लोक असतील तर त्यांच्या बुद्धीमध्ये नेमकं काय चालू असेल? तर ह्या दृष्टीने कॉर्पोरेट जिहाद म्हणजे काहीतरी वेगळं असं नाहीये, तर हीच मानसिकता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण जितके जण या ठिकाणी उपस्थित आहात, माझी आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला एक विनंती आहे की आपण ह्या दृष्टीने जर जागृती करायची असेल तर किमान आपल्या घरातल्या एका सदस्याला, आपल्या एका मित्राला, आपल्या एका मैत्रिणीला या संदर्भात सांगितलं पाहिजे आणि तिथून हा विषय प्रारंभ करायला पाहिजे. म्हणजे या दृष्टीने जेव्हा आपण प्रयत्न करू त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल. आता या विषयाशी माझा संबंध काय, तर हे लव्ह जिहाद नावाचं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक तुम्हाला आश्चर्य वाटेल मी किती साली लिहिलं. भारतातलं पहिलं लव्ह जिहादचं पुस्तक मी लिहिलं. आणि हे पुस्तक मी 2003 साली लिहिलं, 2006 साली प्रकाशित केलं. आज 20 वर्ष झाली हे पुस्तक प्रकाशित करून. आजही अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये ज्या मुली प्रवेश घेतात तिथल्या संघटना माझं हे पुस्तक त्यांना प्रवेश घेत असताना भेट म्हणून देतात. जेव्हा मी उत्तर भारतामध्ये होतो आणि माझी ओळख झाली, त्यांना कळलं की हे पुस्तक मी लिहिलेलं आहे, कारण प्रत्यक्ष आमची कधी भेट नव्हती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाकी सगळे भाऊ आपल्या बहिणीचं रक्षाबंधनाला रक्षण करू म्हणून आपण वचन देतो, पण तुमच्या या पुस्तकामुळे खरोखरच खूप बहिणी वाचलेल्या आहेत आणि ह्यामुळे जी जागृती झालेली आहे त्यामुळे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतल्या अनेक बहिणी वाचलेल्या आहेत. तुम्ही फार मोठं हे काम केलं. आता हे पुस्तक लिहिल्यानंतर माझं काही फार मोठं स्वागत झालं अशातला भाग नव्हता. कारण 2006 साली 20 वर्षापूर्वी लव्ह जिहाद नावाची कॉन्सेप्टच मांडणं हे मुळात इतकं विचित्र होतं की नवभारत टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया या सगळ्यांनी मला बोलवून माझी चॅनेलवर ते इंटरव्ह्यू घेऊन माझी प्रचंड खिल्ली उडवली होती. त्यांनी मला प्रश्न विचारायचे की आमिर खानच्या दोन्ही बायका हिंदू आहेत, म्हणजे आमिर खानला तुम्ही लव्ह जिहादी म्हणणार का? सैफ अली खानला लव्ह जिहादी म्हणणार का? आणि मी आज म्हणू शकतो की होय, ते सुद्धा लव्ह जिहादीच आहे. आणि हा जो प्रचंड प्रमाणात एक षडयंत्र या पद्धतीने जे चालू झालं, तर आपल्याला असं वाटतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आहेत. परंतु या दृष्टीने मला आपल्याला काही घटना सांगायच्या आहेत की ज्यातून
आपल्याला हे लक्षात येईल की ह्या सगळ्या घटना, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच कालावधीपासून आपल्या देशामध्ये चालू आहे, फक्त आपलं त्याकडे लक्ष नाही आहे. आणि म्हणून या लव्ह जिहादचा इतिहास पहिला आपण समजून घेतला पाहिजे, मग आपण कॉर्पोरेट जिहादकडे येऊ शकतो. आता हा जो लव्ह जिहादचा इतिहास आहे, या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबा हे सगळं जर बाकी सगळेच या सेक्युलर देशामध्ये सुरक्षित आणि आरामात राहत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींची समस्या आम्हाला काय आहे? मग तो लँड जिहाद असो, वक्फ बोर्डाचा जिहाद असो, थूक जिहाद असो, किंवा वेगवेगळ्या दंगलीच्या माध्यमातून होणारा जिहाद असो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे नेमक्या का घडत आहेत, याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे कारण आहे की इस्लामने जगाचे 2 भागात वर्गीकरण केलेले आहे. एक आहे दारुल इस्लाम आणि दुसरा आहे दारुल हरब. दारुल इस्लाम याचा अर्थ ज्या ठिकाणी शरीयतचा कायदा आहे, ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्य आहेत आणि ज्या ठिकाणी निजामे मुस्तफाचं राज आहे, त्या ठिकाणी दारुल इस्लाम आहे. जिथे नाही तिथे दारुल हरब आहे. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी संविधान लिहिलेलं असेल तरी सुद्धा इथे निजामे मुस्तफा नाही, शरीयतचा कायदा नाही, म्हणून हे दारुल हरब आहे. जिथे दारुल हरब आहे तिथे जिहाद सतत करायला हवा. जोपर्यंत ते दारुल इस्लाम होत नाही तोपर्यंत तिथे जिहाद करत राहिला पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गातून हे करत राहिला पाहिजे. या दृष्टीने हे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. बरं, हे सटल लेवलला किंवा सूक्ष्म लेवलला हे सगळे का चालू झाले, याचं सगळ्यात महत्वाचं कारण की केंद्रामध्ये, राज्यामध्ये ज्यावेळी भाजपाचं सरकार आलं, हिंदुत्वादी सरकार आलं, त्यावेळी उघडपणे दंगल करता येत नाही, उघडपणे लढता येत नाही. कारण त्यांच्यावरती कारवाई होते, बुलडोझर ऍक्शन होते, घरं पाडली जातात. मग लढायचं कसं, तर ह्या छुप्या पद्धतीने लढायचं. बघा की पाकिस्तानमधून एखादा आतंकवादी आला तर त्याला भारतीय सेना गोळी मारू शकते, त्याची चौकशी होत नाही. परंतु काश्मीरमधून आतंकवादी असेल तर त्याला गोळी मारण्यापूर्वी विचार करावा लागतो, त्याला शरण येण्याचं आव्हान करावं लागतं. आणि तरी देखील त्याने गोळीबार केला तर त्या ठिकाणी त्याला गोळी मारता येते. आणि बाकी मग हे बाकीच्या ठिकाणी जे सापडले जाणारे आतंकवादी त्यांचं काय? तेव्हा ह्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला, आपल्या सगळीकडे ह्या चालू आहेत. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्याचा विचार करायला पाहिजे. आता या दृष्टीने तुम्हाला हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे AI आहे. तुम्ही काही शब्द लिहून घ्या आणि ते सावकाश जाऊन वाचा. गजवाए हिंद काय आहे? गजवाए हिंद हे मोहम्मद पैगंबराने बघितलेलं स्वप्न की भारतावरती, संपूर्ण भारतावरती एक ना एक दिवस इस्लामचा झेंडा लागेल. याला गजवाए हिंद म्हणतात. त्यानंतर विजन 2047 डॉक्युमेंट. विजन 2047 डॉक्युमेंट काय आहे, तर 1947 ला भारताचा एक तुकडा आम्ही वेगळा केला, त्याला आम्ही इस्लामी निजाम मुस्तफा बनवलं. 2047 ला एक तुकडा नव्हे, हा अखंड देश आम्ही इस्लामी बनवणार, याचं रिटन डॉक्युमेंट आहे. आणि या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. या सगळ्या गोष्टी NIच्या चार्जशीट मध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही जे म्हणतो की नाही हे चालूच नाहीये असं नाहीये. जे आरोपी, जे टेररिस्ट पकडले जातात त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी सापडतात. बरं, यामध्ये तुम्ही म्हणत असाल की मग ह्याच्यामध्ये जिहादचा आणि टेररिझमचा आणि आमचा काय संबंध आहे, या लव्ह जिहादच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा
पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांची एक सभा बिहारला झाली होती, पटण्याच्या गांधी मैदानामध्ये. आणि ह्या पटण्याच्या गांधी मैदानामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. ह्या घटना सगळ्या तुम्ही वाचून काढा. हा बॉम्बस्फोट कोणी केला होता? तर हा बॉम्बस्फोट करणारे 4 आतंकवादी होते, ते रांचीचे होते, म्हणजे झारखंडचे होते. आता झारखंड कुठे, बिहारचा पटना कुठे? आणि ह्या प्रकरणामध्ये एक हिंदू मुलगी टेररिस्टच्या चार्जखाली अटक झाली. ती मुलगी कुठली होती माहिती आहे? दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यातल्या मँगलोर शहरातली. तिचा काय संबंध? तर इतकं षडयंत्रपूर्वक त्यांनी ही रचना केली की ही रांचीची मुलं काही कारणासाठी मँगलोरला आली, मँगलोरला तिथे राहिली. त्या मुलीशी त्यांनी प्रेम जुळवलं आणि त्या मुलीशी निकाह केला, तिला मुसलमान बनवलं. आशा नाव तिचं होतं, तिला आयेशा केलं. अतिशय गरीब घरातली सामान्य मुलगी होती. तिच्या स्वाक्षऱ्या घेऊन बँकेमध्ये अकाउंट काढले आणि हे बँकेमध्ये जे अकाउंट काढले, हे बँकेतले अकाउंट विदेशातून ऑपरेट होणं चालू झालं. त्याच्यामध्ये करोडो रुपये टाकले जात होते आणि ते पैसे पटणाला आणि रांचीला ते काढले जात होते एटीएमच्या द्वारे. आता या मुलीला माहितच नाही की माझ्या नावाने बँक अकाउंट आहेत 10, माझ्या बँक अकाउंट मध्ये करोडो रुपये येतात आणि ते परस्पर कोणीतरी काढतंय. कारण एटीएम कार्ड नवऱ्याकडे आहे, बँकेचे डिटेल्स नवऱ्याकडे आहेत. आणि ह्या पद्धतीने त्या मुलीच्या अकाउंट मध्ये विदेशातून करोडो रुपये आले आणि हे करोडो रुपये टेररिस्टच्या कारणासाठी ज्यावेळी रांची आणि पटणाला काढले गेले, त्यावेळी त्या मुलीला जरी माहिती नसलं तरी सुद्धा टेररिस्ट ऍक्ट मध्ये तिच्या नावाने बँक अकाउंट असल्यामुळे टेरर फंडिंगच्या चार्ज खाली तिला अटक झाली. आपल्याला लक्षात येईल की आपला लव जिहादशी संबंध कसा जोडला जाऊ शकतो. आपल्याला कल्पना नाही की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. याच्या पलीकडे जाऊन की हे सगळं जे चालू आहे ह्याच्या मागे मगाशी जे म्हटलं की हा आजचा कालचा प्रश्न नाहीये, हा फार पूर्वीपासून झाला. भारतामध्ये इस्लामचं पहिलं आक्रमण कधी झालं? 711 मध्ये. 711 मध्ये मोहम्मद बिन कासिमने पहिलं आक्रमण केलं आणि हे जे पहिलं आक्रमण केलं सिंधच्या राजा दाहिरवरती, त्यावेळी राजा दाहिरला मारल्यानंतर त्यांनी त्यांच्या 2 मुली सूर्या देवी आणि परिमल देवी या दोघींना घेऊन तो खलिफाकडे गेला. म्हणजे इस्लामनुसार एक परंपरा आहे की तुम्ही ज्याप्रमाणे संपत्ती आहे त्याप्रमाणे स्त्रियांना सुद्धा लुटू शकता आणि ती लूट तुम्ही आपापसात वाटू शकता. आणि ही पहिली लूट 711 मध्ये चालू झाली. त्यानंतर बाबर अकबर मुघल वंश आला. अकबराच्या एआरवरती सर्च करा, माझ्यावरती विश्वास नसेल तर, अधिकृत पत्नी अकबराच्या 300 होत्या आणि त्याचं जे हरम होतं जनानखाना, म्हणजे ज्याच्यामध्ये स्त्रियांना डांबून ठेवलं जायचं, त्या जनानखान्यामध्ये 5000 स्त्रिया होत्या. आणि आपण म्हणतो अकबर फार उदारमतवादी होता. द ग्रेट अकबर, आमच्याकडे सिनेमा निघतो, सिरियल्स निघतात. अकबर मीना बाजार भरवायचा आणि या मीना बाजारामध्ये दिसणाऱ्या सगळ्या त्या जत्रेच्या निमित्ताने, बाजाराच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया इथे यायच्या आणि त्या स्त्रियांना नंतर पळवून देण्यात जायचं. या सगळ्या गोष्टी अकबराच्या काळामध्ये होत्या. त्यानंतर 1947 ला भारताची फाळणी झाली. ही जी फाळणी झाली, ह्या फाळणीच्या काळामध्ये जिथे जिथे मुस्लिम बहुल राज्य होतं त्या ठिकाणी पळवल्या गेलेल्या हिंदू मुलींची संख्या किती आहे? नेटवर सर्च करा, 1 लाख पेक्षा जास्त आहे. 1947 ला. 1971 ला बांगलादेशला आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं. बांगलादेशमध्ये बांगलादेशाचं मुस्लिम सरकार होतं, पाकिस्तानचं मुस्लिम सरकार होतं आणि बांगलादेशचं त्या ठिकाणी मुक्ती वाहिनी ही त्याच्या विरुद्ध लढत होती. मुक्ती वाहिनीला भारताचा सपोर्ट आहे हे कळल्यानंतर
पाकिस्तानच्या सैन्याने आदेश दिला की ढाका युनिव्हर्सिटीवरती अटॅक करा, जेवढे इंटलेक्च्युअल किंवा जेवढे प्रोफेसर आहेत त्यांना ठार मारा आणि सगळ्या मुलींना बंदी बनवा. आणि ह्या पद्धतीने बांगलादेशामध्ये लाखो मुलींना बंदी बनवलं गेलं. आणि त्यांच्याबरोबर काय केलं गेलं पाकिस्तानी सैन्याने, त्यांच्या पायामध्ये चेन बांधून एका खांबाला बांधलेलं असायचं आणि ज्या पाकिस्तानी जवानाला वाटेल तो तिच्यावरती बलात्कार करायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर बांगलादेशमध्ये नॅशनल समस्या तयार झाली. बांगलादेशमध्ये ह्या कालावधीमध्ये 2.5 लाख मुलं जन्माला आली ह्या मुलींच्या पोटी. आणि मग बांगलादेशमध्ये त्यानंतर समस्या काय झाली की आता ह्या मुलींवरती इतक्या जणांनी बलात्कार केलाय की नेमकं कोणाचं नाव त्याचं बापाचं द्यायचं हा प्रश्न पडला. आणि शाळेत ज्यावेळी ऍडमिशन घ्यायचंय त्यावेळी त्या मुलाच्या बापाचं नाव काय आहे. आणि म्हणून बांगलादेश सरकारने संसदेत तिथे कायदा केला आणि ह्याच्यावरती सोल्युशन सांगितलं की ज्या 1971च्या युद्ध काळामध्ये जन्माला आलेली जी मुलं आहेत ज्यांना स्वतःच्या बापाचं नाव माहीत नाही त्यांना वॉर बेबीज ही संज्ञा दिली. युद्ध काळात जन्माला आलेली मुलं यांना आपल्या बापाचं नाव सांगायची आवश्यकता नाही. आणि अशी 2.5 लाख मुलं बांगलादेशमध्ये आहेत. म्हणजे आज आपण कालच्या टीसीएसचा कॉर्पोरेट इतिहास समजतोय, पण हे का नाही समजत आहोत की इतक्या कालावधीपासून ह्या गोष्टी चालू आहेत. बरं हे इतकंच आहे का? 1990 काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला. काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला त्यावेळी काश्मीरमध्ये तिथल्या आतंकवाद्यांची घोषणा काय होती? काश्मीरी भाषेमध्ये होती, असी गच्छ काश्मीर बटा रुस्तुय बटनेव सान. याचा अर्थ असी गच्छ काश्मीर म्हणजे काश्मीर जे आहे ते पाकिस्तान बनणार आहे. आणि बटा रुस्तू, बटा म्हणजे भट, भटांच्या शिवाय बटनेव सान, बटनेव म्हणजे भटिनी जे आहेत त्यांच्या पत्नी त्यांच्या बरोबर. म्हणजे आम्ही काश्मीरला पाकिस्तान बनवू, भटांना मारून घालू आणि त्यांच्या पत्नी बरोबर आम्ही इतर राज्य करू. हे काय आहे? लवजियाची मानसिकता नाही दिसत का याच्यामध्ये? यानंतर 1992 अजमेर सेक्स स्कॅन्डल. राजस्थानमध्ये अजमेर नावाचं शहर आहे. या अजमेरच्या दर्ग्याला आमचे मूर्ख हिंदू बरेच जात असतात. या अजमेरच्या दर्ग्याचा जो खादिम आहे, या खादिमची जी 2 मुलं आहेत त्यांचं नाव फारुख चिश्ती आणि नफीस चिश्ती यांनी त्या ठिकाणची सगळ्यात प्रतिष्ठित शाळा सोफिया हायस्कूल या ठिकाणच्या मुलींना टार्गेट केलं आणि त्या मुलींशी प्रेम प्रकरण चालू केलं. त्यांना आपल्या फार्म हाऊस वरती बोलवणं चालू केलं. आणि 1992 साली मोबाईल नव्हते, स्मार्टफोन नव्हते, तर ते त्यांच्याशी जे घाणेरडे चाळे करायचे ते कॅमेरामधून रेकॉर्ड केले जायचे, त्याचे फोटो काढले जायचे. आणि यामध्ये 17-18 मुस्लिम मुलं यामध्ये सहभागी होती. प्रत्येकाच्या बरोबर त्या मुलीला राहायला सांगितलं जायचं आणि मग तिला ऑफर दिली जायची की जर तुला या षडयंत्रातून बाहेर पडायचं असेल तर तुझ्या अमुक अमुक मैत्रिणीला एका फार्म हाऊस वरती आण, मग तुला आम्ही सोडून देऊ. अशा 250 पेक्षा जास्त मुली त्या षडयंत्रामध्ये आढळल्या. 8 मुलींनी आत्महत्या केली त्यातल्या. आता हे 1992 सालचं षडयंत्र हे बाहेर कसं आलं तर त्या काळामध्ये फोटो जर आपल्याला प्रिंट करायचा असेल तर त्या काळामध्ये लॅब असायच्या आणि तिथे फोटो प्रोसेस व्हायचा आणि मग प्रिंट व्हायचा. तर एका दैनिकाचा संपादक तिथे होता आणि त्याने ते फोटो प्रिंट होताना बघितले. मदन सिंग त्यांचं नाव. आणि त्यांनी ती घटना बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं शहरातल्या सगळ्या प्रतिष्ठित घरातल्या मुली आहेत त्यामध्ये. मग त्यांनी त्याच्याविषयी बातमी छापली. ही बातमी छापल्यामुळे ही केस पुढे आली आणि त्या मदन सिंगचा गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना पुढे पण चालू राहिली.
1992च्या घटनेमध्ये निकाल कधी मिळाला? 2007 ला या घटनेमध्ये फारुख चिश्ती, नफीस चिश्ती, अनवर चिश्ती आणि जावेद चिश्ती या 4 जणांना शिक्षा झाली, उरलेले सगळे निर्दोष होते. म्हणजे आपण जे समजतोय की हे आता चालू आहे का, हे मी तुम्हाला सांगतो अजमेरचे 1992 सालाचं सांगतोय. त्यानंतर 2006 मध्ये लव जिहाद हा शब्द आला पहिल्यांदा. माझं पुस्तकाचं लिखाण चालू होतं त्यावेळी आणि मला एक प्रश्न होता की बाबा हे घटना घडतात दिसतात, तोपर्यंत मी 28 मुलींचं काउन्सिलिंग केलेलं होतं. मला एक प्रश्न होता की ह्या सगळ्या अनुभवांचं मला संकलन करायचंय तर त्याला नाव कळायचं. आणि त्यावेळी केरळमध्ये पहिली केस झाली, शहनशाह आलम वर्सेस स्टेट ऑफ केरळ. ही केस जस्टिस टी के शंकरन यांच्या समोर आली आणि जस्टिस टी के शंकरन यांनी त्यांच्या जजमेंट मध्ये पहिल्यांदा लव जिहाद हा शब्द अधिकृतरित्या वापरला. म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव मी लव जिहाद ठेवलं. म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की किती प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. ह्याच्यानंतर बॉलिवूडच्या दृष्टीने आपण समजू शकतो बॉलिवूडचं किती प्रचंड प्रमाणात, मगाशी मी उदाहरणं दिली. विषय अजून मोठा असल्यामुळे त्यात मी अजून जास्त जात नाही. परंतु ह्या एक करत ज्या घटना घडल्या यामध्ये टेररिझमच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल काही वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेट ISIS नावाची संघटना सिरिया आणि इराक मध्ये झाली आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतात फार प्रेमाचं अगदी भरतं आलं होतं. किती जण सहभागी झाली होती माहिती? भारतातून 133, त्यातले 28 स्त्रिया होत्या हिंदू ख्रिश्चन आणि त्यातल्या 22 केरळमधल्या होत्या. आणि ह्या कशासाठी तिकडे गेल्या तर गोम जिहाद, दरभाषे जिहाद. म्हणजे आम्ही तिकडे जाऊन इस्लामिक स्टेट मध्ये कारण बुरखा घालून त्या बंदूक घेऊन लढू नाही शकत. मग आम्ही काय करू तर आम्ही त्यांची सेवा करू आणि जास्तीत जास्त लोकांना जन्म देऊ म्हणजे इस्लामिक स्टेटचं जनसंख्या वाढेल. ह्यासाठी त्या मुली गेल्या आणि आज या मुली कुठे आहेत तर त्या अफगाणिस्तानमध्ये आहेत. कारण त्यांचे नवरे मारले गेले. त्यानंतर इस्लामिक स्टेटचं राज्य इराक मधलं संपलं आणि मग त्यांना आज अफगाणिस्तानमध्ये ठेवलेले. त्या भारत सरकारकडे विनंती करतायत की आम्हाला पुन्हा प्रवेश द्या. परंतु त्यांना प्रवेश द्यायचा म्हणजे त्यांच्या बरोबरचे 10 छोटे जिहाद त्यांना प्रवेश द्यायला पाहिजे. म्हणून भारत सरकारने सांगितलं तुम्ही स्वेच्छेने भारत सोडून गेला होता, इस्लामिक स्टेटच्या जिहादसाठी गेला होता, त्यामुळे तुम्हाला भारतात आता प्रवेश मिळणार नाही. हा सरकारने आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडतात तर बाबा हे नेमकं लव जिहाद का होतं ह्याच्या ज्यावेळी मी अभ्यास केला त्यावेळी त्याची 3 प्रमुख कारणे आहेत. बाकी अन्य असू शकतात. पहिलं, जर तुम्हाला गजवाई करायचं असेल तर जनसंख्या वाढवली पाहिजे. तुम्ही एक बंगाली मौलानाचं भाषण आहे, भारताकडे परमाणु बॉम्ब आहे, अमेरिकेकडे परमाणु बॉम्ब आहे, तर आमचा परमाणु बॉम्ब म्हणजे आमची परमाणु लोकसंख्या. आम्ही एवढी ॲटॉमिक रिॲक्शन असते तशी आम्ही मुलं जन्माला घालू आणि एवढी जन्माला घालू की जगात आमचं राज्य येईल. हे स्वप्न आहे त्यांचं. मला एवढी मुलं जन्माला घालायची असतील तर त्यासाठी जन्माला घालणारे कोणीतरी हवेत ना. त्या स्त्रिया जन्माला घालू शकतात. मातृत्वाचं देणं त्यांच्याकडेच आहे आणि म्हणून त्यांना ह्या गजवाई हिंदच्या दृष्टिकोनातून सहभागी करून घ्यायचं पहिलं कारण. दुसरं कारण, हिंदू DNA संपवायचा. तुम्ही उदाहरण म्हणून घ्या की हिंदू DNA कसा संपतो. कारण एकदा एक मुलगी जेव्हा कुठल्या मुसलमानाशी लग्न करते त्यानंतर तिच्या पोटी जे जन्माला येतात ते हिंदू येत नाहीत. तुम्ही शाहरुख खानच्या मुलाचं नाव बघा, तुम्ही सैफ अली खानच्या मुलाचं नाव बघा, जी मुलं जन्माला येतात त्यांची नावं मुस्लिमच असतात. म्हणजे
त्या मुलीच्या पोटी पुन्हा हिंदू डीएनए जन्माला येत नाही, म्हणजे हिंदू डीएनए संपला. आणि तिसरं महत्वाचं कारण की ह्यामध्ये आज एक सगळ्यात मोठी समस्या इस्लामिक देशांमध्ये निर्माण झाली. ह्याच्यावरती जर्मनीने रिसर्च केलेला आहे. त्याला कझिन मॅरेजेस म्हणतात, टेक्निकल भाषेमध्ये कॉन्सिक्वेनियस मॅरेजेस. आणि ह्याच्यामुळे आपल्याकडे हिंदू धर्मात एक फार ऋषीमुनींनी परंपरा सांगितली आहे, सगोत्र विवाह होत नाही. आपल्याकडे एकाच गोत्रामध्ये विवाह होत नाही. ते संपत्ती आपल्याच कुटुंबात राहावी म्हणून स्वतःच्या चुलत बहिणीबरोबर, सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न करतात. आणि ह्याच्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये डिफॉर्मेशन झाले. आणि हे डिफॉर्मेशन आता एवढे झाले, त्याचं म्युटेशन 92 टाइम्स झालं. आणि आज पाकिस्तान, ब्रिटन या सगळ्या ठिकाणची जी मुलं आहेत, ती मुलं 2+2 काय आहे हे सांगू शकत नाहीत. ती मुलं रस्ता क्रॉस करू शकत नाहीत. या मुलांचा तुम्हाला एक व्हिडिओ मी दाखवतो की ही मुलं नेमकी कशा पद्धतीची असतात. यातलं अजून एक व्हिडिओ आपण हा बघू शकता. ही जी मुलं आहेत, अशा पद्धतीची मुलं जन्माला येत आहेत. त्यामुळे आज त्यांच्यापुढची समस्या ही आहे की अशी जर मुलं जन्माला येत राहिली तर इस्लामचं अस्तित्व धोक्यात. आणि त्यामुळे त्यांना नवीन डीएनए पाहिजे. आणि तो डीएनए कोण सप्लाय करेल तर ते हिंदू मिळतात. तर ह्या गोष्टी हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे लव्ह जिहाद का चालू आहे, आपल्याला याची कारणं कळली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून लव्ह जिहादचा हा भाग आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याकडे काही सेक्युलर वादी आहेत. जेव्हा टीसीएसचा लव्ह जिहादची घटना उघडकीला आली त्यावेळी, म्हणजे मागच्या साधारण 6-7 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झाली. दिल्लीमध्ये काही आपल्या तथाकथित हिंदुत्ववाद्या म्हणजे हिंदूंनी, सुडो सेक्युलर हिंदू म्हणूया, त्यांनी त्या ठिकाणी एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि त्यांनी सांगितलं की लव्ह जिहाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये. आता ही प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली माहितीये का तुम्हाला? तिस्ता सेकंडवाड. बरं, तिस्ता सेकंडवाडने घेतली. तुम्हाला तिस्ता सेकंडवाडचे नवऱ्याचं नाव माहितीये का? जावेद नाव आहे. म्हणजे तिस्ता सेकंडवाड सांगते की नाही, हा काही लव्ह जिहाद नाहीये. आता त्याच दिवशी, म्हणजे बघा दैवी योग काय असेल, ज्या दिवशी तिस्ता सेकंडवाडने प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच दिवशी मुंबई प्रेस क्लब मध्ये एका मुसलमानाने प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याची प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला मी आता ऐकतो. सर, मेरा नाम अब्दुल मालिक चौधरी है. मैं मोगरा सिलपाड़ा पे रहता हूँ. मेरी बेटी की शादी 1 दिसंबर 2019 में हुई थी साकीनाका में वसीम अनिस शेख से. क्या मामला बताइए? क्या मामला ये है लव जिहाद का. लव जिहाद मैं इसलिए से कह रहा हूँ कि मेरी बेटी की शादी करने से पहले इसने एक ब्राह्मण समाज के बेटे के साथ अफेयर किया, उसको इस्तेमाल किया. जब मेरी बेटी को ये पता चला कि इसका एक साइलिन मंद्रा के नाम से उस लड़की से इसका अफेयर है, तो हमारी बेटी ने अपनी सास से बात कहा. सास ने मारना पीटना चालू कर दिया. और बच्चा जब हो गया, फिर दूसरी प्रेगनेंसी हो गई. उसको क्या करवाया था उसने? अबॉर्शन करवाया कि लड़की है इसलिए हमें लड़की नहीं चाहिए. और उसके बाद से बहुत सारा झगड़ा करने लगी. हमारी बेटी ने इसका विरोध किया कि लड़की हो या लड़का, ऊपर वाले की देन है. क्या काम करता है? ये सॉफ्टवेयर इंजीनियर है. पहले आईटी लाइसेंस टेब्रो में काम करता था, एलएनटी में साकीनाका. फिर वहां से इस लड़की साइली मंद्रा को अपना शिकार बनाया और उसको इस्तेमाल किया. फिर वहां से रिजाइन करके छोड़ के महिंद्रा टेक मलाड वेस्ट में गया. अब तक कितनी लड़कियों के साथ संपर्क में रहा? ये जानकारी आपको तक कितनी? हमको हमारी जानकारी के मुताबिक
ये 3 लड़कियों का शिकार बना चुका है। की जो सभी अभी दूसरी की शादी कर लिया, दूसरी लड़की। धमकी थी। ये मुझे ऐसा शक है ये सॉफ्टवेयर कंपनियों का डाटा बेचता है, सॉफ्टवेयर कंपनियों का डाटा बेचता है, और उसके ऊपर कंपनियां इसके ऊपर ध्यान दें। जो महिंद्रा टेक है, टेक महिंद्रा मलाड़ में, इसकी वो लोग जांच करें कि इसका बिहेवियर कैसा है, इसका क्या नाम बिहेवियर सर्टिफिकेट चौकी मंगाएं। और मैं मांग करता हूं माननीय मुख्यमंत्री जी से, ऐसी जिहादियों के घर पे जिस तरह यूपी में बुलडोजर चलता है, उसी तरह से ये इसके घर पे साकीनाका में इसके घर पे बुलडोजर चलना चाहिए। त्याच ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स झाली. हा मुसलमान आहे, तो सांगतो माझ्या मुलीचं लग्न झालंय, परंतु ज्याच्याबरोबर झाले तो 3 मुलींना हिंदू मुलींना फिरवतोय आणि हा लव जिहाद करतोय. आता याच्यापेक्षा काय मोठा एव्हिडन्स पाहिजे तुम्हाला? तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे. आता ही जी एक विचित्र मानसिकता किंवा ह्या ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो विचार मांडला जातो, त्यामध्ये ही केरळच्या सीएमची बातमी आहे. केरळचा सीएम कम्युनिस्ट पार्टीचे होते व्ही.एस. अच्युतानंदन. त्यांनी सांगितलेलं की केरळला इस्लामिक स्टेट बनवण्याचं षडयंत्र चालू आहे आणि त्यासाठी लव्ह जिहादचा वापर केला जातोय. आता कम्युनिस्ट हे काय हिंदुत्ववादी नाहीये. एक कम्युनिस्ट राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री हे जाहीरपणे सांगतो की इथे केरळमध्ये लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळला मुस्लिम राज्य बनवण्यासाठी चालू आहे. ह्याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा काय पाहिजे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. दुर्दैवाने आपण जे सेक्युलर जे म्हणतोय ना, आपण भ्रामक सेक्युलर ह्याच्यामध्ये राहतो. मी जेव्हा या विषयाचा अभ्यास केला, माझे जे बॅचमेट होते त्यातले काही जण इंग्लंडमध्ये सेटल झालेले होते, त्यांनी मला तिकडून रोमिओ ह्याचे सगळे डॉक्युमेंट्स पाठवायला सुरुवात केली. त्यांनी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पाठवलं. लंडनचे पोलीस कमिशनर, परत इंटरनेटवर रिसर्च करा, सर इयान ब्लेअर यांनी जाहीरपणे सांगितलं की इंग्लंडमध्ये हे षडयंत्र चालू आहे रोमिओ जिहादचं. ख्रिश्चन, हिंदू आणि शीख मुलींना धर्मांतरित करायचं षडयंत्र चालू आहे आणि ज्या कुटुंबाला हे लक्षात येईल पोलिसांकडे उघडपणे या, आम्ही तुम्हाला मदत करू. अरे हे सेक्युलर देशामध्ये इंग्लंडमध्ये कमिशनर सांगू शकतो, तर भारताच्या एकाही राज्याचा पोलीस कमिशनर हे का सांगू शकत नाही की लव्ह जिहाद आहे? म्हणजे आपल्याकडे एकाही पोलीस अधिकाऱ्याची हिंमत नाही सांगायची की लव्ह जिहाद आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ही मानसिकता जी विक्षिप्त प्रकारची जी मानसिकता आहे ती निर्माण केली जाते आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होतात. या मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो की हल्ली सोशल मीडियाचा काळ आहे, सोशल मीडियामध्ये पण इन्फ्लुएन्सरचा काळ आहे. या इन्फ्लुएन्सर मुली ज्या आहेत त्यांचं काय नेमकं चालू आहे? जो बनना है मैं वही बनूंगी, ये मेरी जिंदगी है, इसके फैसले मैं खुद लूंगी. बस अब बहुत हुआ, मैं किसी को कोई सफाई नहीं दूंगी और आजादी मेरा हक है, नहीं मिलेगी तो छीन लूंगी. थोड़ा मीठा मीठा बोल के दिल पे डोरा दोगी तुम, पहले फूल दोगी बाद में कटोरा दोगी तुम. जूतों से मारते थे वो, ये सच है? आपको जूतों से मारा जाता था? मनी मिला आपको जूतों से मारते थे? नोचते थे, चार्जर के तार से गला दबाते थे, गला घोटते थे. मैंने सब कुछ आज तक छुपा के रखा था. कारण ह्या इन्फ्लुएन्सर्सला आदर्श मानून बाकीचे सगळे चालत असतात. या अशाच प्रकारची ही एक आपली रिद्धी जाधव, जिला मंदिरामध्ये शॉर्ट का घालून जायचे नाही, ह्याच्याविषयी एवढा मोठा हंगामा केला होता. आणि आता तिने लग्न केल्यानंतर काहीच नाही, डोळे दिसतात त्याचे. म्हणजे
हिंदू मंदिरात ज्यावेळी जायचं असेल त्यावेळी हिंदूंच्या प्रथा परंपरा यांना बरोबर की मंदिरात शॉर्ट घालून गेले तर का मला प्रवेश मिळत नाही आणि मग तिकडे गेल्यानंतर काय झालं? म्हणजे काय विचित्रपणा या माध्यमातून चालू आहे हे आपल्याला या लक्षात आहे. आणि पुढे मग या इन्फ्लुएन्सरचं काय होतं? एक इन्फ्लुएन्सर तुम्हाला अजून एक म्हणजे हे इतकं प्रचंड प्रकारे प्रमाणात चालू आहे, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या गोष्टीने जागृती होत नाही. आणि म्हणून या संदर्भात जागृतीची एक मोठी आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून ही पहिली जी भारतातली लव्ह जिहादची अधिकृत केस झाली, याच्यामध्ये शिक्षा सुनावली गेली. भारताची ही नॅशनल शूटर होती तारा सहदेव, रांचीमध्ये राहणारी. या तारा सहदेवचा हा व्हिडिओ आहे. मैम, जैसा मैंने आप लोगों को बताया, मेरा जो इंसिडेंट था, केस हुआ था, वो 2014 में हुआ था. तब मैंने पहली बार मीडिया के थ्रू ये वर्ड सुना था कि लव जिहाद, क्या आप लव जिहाद के शिकार है. तब मैं मुझे पता तक नहीं था कि लव जिहाद वर्ड क्या है. और तब मुझे लगा था कि शायद मैं फाइट करूंगी, जजमेंट आए और ऐसे लोगों को सजा हो तो दुनिया को पता चलेगा. आज अफसोस होता है कि मेरे पीछे कतार में कितनी लड़कियां खड़ी थी और आज भी बहुत सारी लड़कियां हैं जो हमारे सामने कभी आ ही नहीं पाई हैं. और ये एक ऐसा मुद्दा है मैम जिससे बहुत सोसाइटी के आधे से ज्यादा लोग ये सिर्फ मानकर चलते हैं कि लड़की बहकावे में आ गई, उसने अपनी इच्छा से जो किया. मतलब सिर्फ मैम ये लड़की का गलती होना या समझ लो किसी परिवार का कमजोर होने का मुद्दा नहीं है. तो मैं बहुत थैंकफुल हूँ क्योंकि तब हमें लगता था मैम क्या इस स्टोरी को कोई समझेगा. आज अगर कोई इंसान, मुझे सच बताइए उतना पता भी नहीं है कि कौन है ये लोग, बस मुझे इतना पता है कि उन्होंने सोसाइटी को एक ऐसा मुद्दा सामने ला कर दिया जिसके लिए हम आज 10-11 साल से स्ट्रगल कर रहे हैं. कोर्ट में आप जाओ, कई केसेस हैं जो इस टॉपिक पर है. तो उस मुद्दे को अगर हम सोसाइटी को दिखा तारा सहदेव म्हणून राजघराण्यातली मुलगी आहे, तिकडची रांचीची, आणि हिच्या बरोबर प्रेमविवाह केला रकीबुल हसन नावाच्या मुलाने. आणि त्याने स्वतःचं नाव तिला रणजित कोहली म्हणून सांगितलं. पंजाबचा आहे, मी पण राजघराण्यातला आहे. तिच्याबरोबर लग्न केलं आणि नंतर ती ज्यावेळी नॅशनल शूटिंग सोडण्याला तयार नव्हती त्यावेळी तिला ते कुत्र्यांच्या पिंजऱ्यामध्ये बंद करून बाहेर निघून जायचे, टाळलं लावून जायला. आणि एकदा मोबाईल तो तिच्याकडे राहिला म्हणून त्याने स्वतःच्या भावाला आणि कुटुंबियांना बोलवून घेतला आणि त्यावेळी ही सगळी परिस्थिती उघडकीला आली. 2014ची घटना आहे. तेव्हा ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की ह्या संदर्भात किती गांभीर्याने आपण बघायला हवं किंवा या सगळ्या गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहेत. हे म्हणजे हा सगळा विषय जो आपल्याकडे दाखवण्याचं किंवा या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हेच आहे की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. हे एवढंच नाही, याच्यामध्ये अजूनही तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की या पद्धतीचे ताबीज जे आहेत हे लव्ह जिहादच्या त्या प्रकरणामध्ये अडकलेल्या मुलींकडे हे सापडतात. या ताबीज मध्ये हे जे ताबीज असतात त्याच्यामध्ये ह्या प्रकारची मंत्र आणि हे लिहिलेले असतात. हे सगळे अरेबिक भाषेचे मंत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे केवळ एवढंच चालू असं नाही तर हे भारतामध्ये हे पुस्तक सुद्धा आहे, अमलियाते मोहब्बत. आणि हे अमलियाते मोहब्बत जे पुस्तक आहे तर या पुस्तकाचं जर इंडेक्स तुम्ही बघितली तर या इंडेक्स मध्ये म्हणजे वशीकरण कसं करायचं, मुलीने आपला विचार करायला पाहिजे हे कसं करायचं, या सगळ्या गोष्टींची मंत्र दिलेली आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने वापरल्या जातात किंवा नेमका त्यांचा काय उपयोग होतो, परंतु या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण यामध्ये बघतो. हा आपल्या राहुरीतली घटना आहे. राहुरीमध्ये अशाच पद्धतीने, राहुरी आपल्याला म्हणजे नगरमध्ये आहे, या नगरमध्ये राहुरीमध्ये एका मुस्लिम मुलीने सगळ्या गावामध्ये सांगितलं की बाकी सगळे ट्युशन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मुलं आणि मुली दोघे जातात, मी फक्त मुलींसाठी ट्युशन क्लास चालू करणार आहे. आणि मग सगळ्या पालकांना वाटलं की अरे चांगलं झालं, म्हणजे
जर मुलींसाठीच फक्त ट्युशन क्लास असेल तर मग इकडे पाठवायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून सगळ्या पालकांनी आपल्या मुलींना रेग्युलर ट्युशन क्लास मधून काढून या ठिकाणी त्या क्लासमध्ये घालणं चालू केलं. आणि नंतर त्या मुलीने काय केलं की ईदच्या निमित्ताने बांधली, मग त्याच्यामध्ये मुस्लिम मुलं सहभागी होणार आणि तुम्ही एक दुसऱ्यांना खाण्यापिण्याचे पदार्थ बनवायचे आणि मग त्याचे फोटो काढले जायचे. आणि फोटो काढल्यानंतर तो मुस्लिम मुलगा सांगायचा की जर तू माझ्याबरोबर फिरायला नाही आली तर हा फोटो तुझ्या घरातल्यांना पाठवणार आणि ब्लॅकमेलिंग चालू व्हायचं. हे सगळं झालं. या शिक्षिकेचं नाव हिना शेख. हा प्रश्न प्रचंड प्रमाणात गाजला. आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्यानंतर हिना शेख आणि 5 जणांना अटक झाली. म्हणजे किती विविध प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या चालू असतात. याच्यामध्ये तुम्हाला एक हा जो डाटा जो आहे, किती मुलींची हत्या केलेली आहे लव्ह जिहादमध्ये. आमच्या मुली म्हणतात नाही मेरा अब्दुल पैसा नाही आहे. अरे तो पण अब्दुल आहे, तो पण तेच पुस्तक वाचतो आणि हा पण अब्दुल तेच पुस्तक वाचतो. एका काउन्सिलिंग मध्ये एका बहिणीने मला हेच सांगितलं, नाही बाकी सगळे वाईट असतील पण माझा अब्दुल खूप चांगला आहे. त्याने मला सांगितलं की मला तो अजिबात बुरखा घालायची जबरदस्ती करणार नाही, अमुक नाही तमुक नाही. मी म्हटलं एक काम कर, त्याच्या घरी जा आणि त्याची आई आणि बहीण बुरखा घालते की नाही बघ. ती मला आली आणि तिने सांगितलं नाही आई आणि बहीण बुरखा घालते. मग म्हटलं आई आणि बहीण घालते मग तुला कसं उघड होईल. या इतक्या मुलींच्या हत्या झालेल्या आहेत. भोपाळमध्ये कशिश परमार, अख्तर अलीने हत्या केली. दुमका झारखंडमध्ये अंकिता सिंग, शाहरुख खान, किक्षा, नेहा अब्रार. दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर आपल्याला माहिती आहे वसईची, आफ्ताब. नैनितालची अंजली आर्या, यामिना अहमद, अजमेरची स्वाती. अगदी तारखेनुसार आहे सगळं. एवढ्या मुलींच्या हत्या लव्ह जिहाद मध्ये होऊनही अजूनही आपल्यामध्ये जागृती नाही आहे. तेव्हा ह्या सगळ्या दृष्टीने ह्या जागृतीची खूप मोठी आवश्यकता आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि आजच बातमी आहे, आज तुम्ही कदाचित वर्तमानपत्रात वाचली असेल तर, की नाशिकच्या TCS जिहादच्या घटनेतली एक गोष्ट आज पोलिसांनी आणखी सांगितली. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ते ईदचा शिरखुर्मा घेऊन यायचे, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध घालायचे आणि त्या गुंगीच्या औषधाच्या प्रभावाखाली गेल्यानंतर ते त्यांचे नग्न फोटो काढायचे आणि मग त्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग करायचे. म्हणजे शिरखुर्माचा कसा वापर केला जातो. अरे आपल्याकडे एखादा पवित्र सण असेल तर आपण कधी असा विचार नाही आपल्या हिंदूंच्या मनात, परंतु ह्या गोष्टीचा सुद्धा यासाठी वापर केला जातोय आणि आम्ही किती अंधविश्वास ठेवतोय. मला प्रश्न पडतो, हे सगळे अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये बाकी सगळ्या अंधश्रद्धा घालवत बसलेले आहेत. अरे ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे की हे सगळं केल्यावर त्यांना जन्नत मिळणार आहे. एखाद्या मुलीला फसवताय, तिची हत्या करताय आणि हे केल्यावर तुम्हाला जन्नत मिळणार. बरं जन्नत मध्ये सुद्धा उंच किती 130 फुटाची आणि आतून 5 फुटाचा. म्हणजे काय हे नेमकं वास्तविक आहे. या अंधश्रद्धेच्या विरुद्ध कधीतरी बोला, परंतु या दृष्टिकोनातून यांचा कधीच विचार होत नाही. आणि म्हणून हे कन्वर्जन का केलं जातं, कारण कुराणमध्ये अहले किताब म्हणून आहे की ज्याच्यामध्ये एकच पुस्तक मानणारे 2 धर्म आहेत, 2 पंथ आहेत. एक आहे ख्रिश्चनिटी आणि दुसरा आहे ज्यू. तर ह्या मुलींशी तुम्ही निकाल करू शकता, परंतु ज्या मुली मूर्ती पूजा करतात त्यांच्या बरोबर निकाल करू शकत नाही. एखाद्या गुलाम स्त्री बरोबर निकाल करू शकता, परंतु मूर्ती पूजा करणाऱ्या स्त्री बरोबर निकाह करणं पूर्णपणे निषिद्ध आहे. याला सूरा अल बकरा 2.221 हा त्याचा आयत क्रमांक आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. म्हणून हे जाहीरपणे सांगतात की नाही आम्ही लव्ह जिहाद करतच नाही, कारण आम्ही दुसऱ्या धर्मातल्या मुलीबरोबर लग्न करू शकत नाही. बरं कायद्याने आपल्या मुलींना माहितीच असतं या सगळ्या गोष्टी. आपल्या देशामध्ये जसं हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, मुस्लिम मॅरेज ऍक्ट आहे, तसा स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे.
ज्यावेळी दोन धर्मामधल्या मुलं किंवा गणपती लग्न करते त्यावेळी स्पेशल मॅरेजचा वापर केला पाहिजे, परंतु मुलींना माहिती नसतं आणि मुलींना माहिती नसतं त्या इस्लाम स्वीकारून त्या इस्लाममध्ये जातात. परंतु आपल्याला माहिती आहे का इस्लाममध्ये महिलेचं स्थान काय आहे? पुरुषाच्या 1/4 म्हणजे जर समजा तुम्हाला सांगायचं असेल की ह्या व्यक्तीने बलात्कार केला तर एका पुरुषाने त्याच्या बाजूने साक्ष दिली तर तुम्हाला 4 महिने घेऊन गेले पाहिजे तर ती साक्ष इक्वल. इस्लाममध्ये अडॉप्शन नाहीये, दत्तक घेणं नाहीये. इस्लाममध्ये वंश आपलं विल घेणं याला मान्यता नाहीये आणि या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. याचं कारण काय होतं की एखाद्या वेळी समजा एखाद्या हिंदू मुलीने एखाद्या मुसलमान मुलाशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर तो विल करू शकत नाही की माझ्यानंतर माझी संपत्ती ह्या मुलीला मिळाली. ती संपत्ती त्याच्या आई वडिलांकडे जाते आणि ती मुलगी विकेला जाते. अशा अनेक आम्ही बघितलेल्या आहेत. त्यामुळे इस्लामिक कायद्याचा अभ्यास नाही. आपल्याला वाटतं सगळं सरकार ते ट्रिपल तलाक चालू आहे तिकडे, 3 वेळा तलाक कायदा म्हटलं की झालं, मग हल्ला परत नाही येत आहे. परंतु या घाणेरड्या प्रकार काय आहे हे आपण समजूनच घेत नाही आणि निराळातून वैसाने एवढं म्हणून कसं झालं. तेव्हा या दृष्टीने जागृती असायला पाहिजे आणि म्हणून शेवटी या सगळ्या संदर्भात इतकंच सांगायचं की हे सगळं का घडतंय. मग सांगितलं की केरळ स्टोरी सारखा सिनेमा आल्यानंतर सुद्धा TCS मध्ये लव्ह जिहाद घडतो. माझी ही जवळपास 5.5-6 लाख पुस्तकं विकली गेलेली आहे किंवा भेट दिली गेलेली आहे. ही एवढी पुस्तकं गेल्यानंतर सुद्धा लव्ह जिहाद घडतो. याचं कारण आपण एक दुसऱ्यांशी बोलत नाही. मी ज्या ज्या ठिकाणी लव्ह जिहादवरती व्याख्यान घेतलं तिथे मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीशी दररोज बोलायला 15 मिनिट काढा. तुमच्या घरात लव्ह जिहाद कधीच होणार नाही. तर आम्हाला वाटतं की आम्ही पैसे कमवले, आम्ही चांगले कपडे दिले, चांगला मोबाईल दिला. अरे परंतु आपल्या मुलीला काही समस्या आहे का? तिला मनाला कोणाशी तरी बोलायचं आहे का? आणि ह्या गोष्टी घडत असल्यामुळे त्या वयामध्ये मुलींना जे व्यक्त करायचं असतं, बोलायचं असतं, ते बोलायला घरात कोणी नसतं कारण सगळेजण मोबाईलमध्ये असते. तुम्हाला माहिती आहे ॲव्हरेज भारतामध्ये प्रत्येकाचा मोबाईल टाइम काय, स्क्रीन टाइम म्हणतात त्याला. नेटवर सर्च करा एरियावरती 3.5 तास आपला स्क्रीन टाइम आहे भारताचा. म्हणजे ॲव्हरेज प्रत्येक व्यक्ती 3.5 तास मोबाईल वापरतो दररोज. 15 मिनिट आपण मुलीसाठी नाही काढू शकत. एकदा काढा, मुलाच्या बरोबर समजून घ्या तिला काय अडचणी आहे, मग तिला आपलं मन व्यक्त करण्यासाठी अब्दुलची गरज लागणार नाही. पण ह्या गोष्टी घडत असल्यामुळे हे सगळं आणि मग तो विश्वास संपला. कारण तुम्ही बघितलं असेल मासा सुद्धा काय करतो, डोळ्याला आपण काहीतरी लावतो, मासा ते घ्यायला येतो आणि अडकतो. पक्षी सुद्धा कसे पकडले जातात, झाडं घातलं दाणे घातलं जातात, पकडले जातात. त्याच पद्धतीने अब्दुल अगदी प्रेमाने बोलतो, चांगलं राहतो, सलमान खान सारखा दिसतो आणि मग आपल्याला वाटतं की नाही हा चांगला आहे. परंतु त्याचं वास्तविक स्वरूप हे नंतर लक्षात येतं. श्रद्धाचे 53 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले होते आणि ते 53 तुकडे फ्रीज मध्ये असताना तो आणखी 2 हिंदू मुलींबरोबर प्रेम करत होता. ही इतकी घाणेरडी प्रवृत्ती हिंदू समाजात नाही. तेव्हा या दृष्टिकोनातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सेक्युलरिझमचा फार आपल्याला विचार करायला नको. आपल्या घरामध्ये 7 निघाला तर आपण विषारी का बिनविषारी पहिल्यांदा तपासतो. मग हा आतून चांगला की वाईट हे कशाला तपासायला पाहिजे. त्यामुळे या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं पाहिजे की महत्वाची गोष्ट ही आहे. या आणखी एक महत्वाचा मुद्दा की स्वबोध आणि शत्रुबोध आपल्याला असला पाहिजे. मी कोण, मी हिंदू आहे, माझी परंपरा काय आहे, माझा धर्म काय आहे, माझ्या धर्माची शिकवण काय आहे. आम्ही संपूर्ण विश्वाला कुटुंब मानतो
आम्ही संपूर्ण जगाच्या कल्याणाचा, विश्व कल्याणाचा विचार करतो. आम्ही आमच्या जगाला न मारणाऱ्याला ठार मारा असं आमच्या पुस्तकात लिहिलेलं नाही. आणि जिथे काय सगळे त्यांना कसं समान म्हणणार आपण? त्यामुळे स्वबोध असला पाहिजे. आणि जे भारताचा गजवा हिंदी करायला निघालेले आहेत, ह्या देशाचा मुस्लिमस्तान बनवायला निघालेले, त्यांना कसं आपण आपलं समजणार? त्यामुळे शत्रुभाव पण आपल्याकडे असला पाहिजे. तेव्हा भारताच्या सीमेवरती स्पष्ट असतं की सीमेच्या अलीकडे आपल्याकडे पलीकडे शत्रू आहेत, पण इथे सीमा नाही. म्हणून आपल्याला ती सीमा घालून घेतली पाहिजे की आपला कोण आणि शत्रू कोण हे आपल्याला लक्षात घाललं पाहिजे. हा मिसिंग पर्सन्स इन इंडियाचा डेटा आहे. यात मी तुम्हाला 10 प्रमुख राज्य सगळ्या देशाचा आपल्याला आवश्यकता नाहीये. टॉप 10 स्टेट्स युनियन टेरिटरीज विथ हायएस्ट नंबर ऑफ मिसिंग वुमेन. यामध्ये 2016 महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे आणि 28,316 मुली महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत. 2017 हा आकडा 29,279 आहे आणि 2018 हा आकडा 33,964 आहे. म्हणजे आपण कल्पना करू शकता की हा मिसिंग गर्ल्सचा जो डेटा आहे हा किती प्रचंड प्रमाणात आहे. आणि मी तुम्हाला याच्यातून सांगतो, नेटवरती ओपन व्हाल या ग्रंथामध्ये मी हा डेटा छापलेला आहे. यामध्ये तुम्ही 2016, 17, 18चा डेटा बघितला तर मी तुम्हाला त्याच्या पुढचा 2019, 20 आणि 21 याचा डेटा सांगतो. या डेटामध्ये त्यावेळी पहिल्यांदा वर्गीकरण केलं सरकारने 18 वर्षाखालच्या मुली आणि 18 वर्षाच्या पुढच्या महिला असं 2 त्यांनी वर्गीकरण केलं. आणि यात महाराष्ट्राचं आकडेवारी जर आपल्याला बघायची असेल तर महाराष्ट्रामध्ये 2019ला 18 वर्षाच्या खालच्या मुलींची संख्या आहे 4,579 आणि 18 वर्षाच्या मुलींची संख्या आहे 63,167. 2020 मध्ये 18 वर्षाच्या खालच्या मुलींची संख्या 4,517 आणि 18 वर्षाच्या आहे 58,753. 2021 मध्ये 18 वर्षाच्या खालच्या मुलींची संख्या 3,937 आणि 18 वर्षाच्या वरच्या मुलींची संख्या आहे 56,498. संपूर्ण देशाचा जर हा डेटा बघितला तर आपल्या देशात 2019 साली 18 वर्षाच्या एकूण मुली गायब किती झाल्या तर 82,084 आणि 18 वर्षाच्या वरच्या किती आहेत 3,42,168. 2020 मध्ये 18 वर्षाच्या खालील मुलींची संख्या 79,233 आणि 18 वर्षाच्या वरच्या आहेत 3,44,422. 2021 मध्ये 18 वर्षाच्या खालच्या मुलींची संख्या 90,113 आहे आणि 18 वर्षाच्या वरच्या आहे 3,75,058. म्हणजे दोन्ही मिळून जर आपण केलं कॅल्क्युलेशन ह्या 90,000 आणि त्या 3,75,000 म्हणजे साधारणपणे 4,65,000 होते. एका वर्षामध्ये गायब होणाऱ्या मुली किंवा स्त्रिया यांची संख्या 4,65,000 आहे. तुम्ही डिवायडेड बाय 365 करा 365 दिवसांनी, मग आपल्याला कळेल की प्रत्येक दिवशी गायब होणाऱ्या मुलींची संख्या किती आहे. आणि हा माझा डेटा नाही, एनसीआरटीचा डेटा आहे, केंद्र सरकारने बनवलेला आहे. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून आपण खूप जागरूक असायला पाहिजे. जाता फक्त एक घटना सांगतो. आता या 15 दिवसापूर्वीची काही कारणामुळे आपण लाईव्ह बोलतोय म्हणून मी प्रदेश नाही सांगत, परंतु मुंबईच्या जवळच्या भागामध्ये एका जैन परिवाराच्या घरी ATS अँटी टेररिझम स्क्वॉडचं पथक गेलं आणि त्यांनी विचारलं की तुमची मुलगी ऑफिस नंतर काय करते हे तुम्हाला माहिती आहे का. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही एक सामान्य जैन कुटुंब आहोत, आमचं नेहमीचं जे आचरण आहे तेच आहे, त्यामुळे तसं काय नाहीये. ATSच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमची मुलगी इस्लामिक स्टेटच्या रॅडिकलायझेशन वर्गांना अटेंड करते आणि अशा एक नाही तिच्या ग्रुपमध्ये 25 मुली आहेत. आज आम्ही हे तुम्हाला सांगायला आलेलो आहोत
परंतु जर हे थांबलं नाही तर आम्हाला टेररिस्ट म्हणून अटक करावी लागेल. तेव्हा तुम्हीच ह्या दृष्टिकोनातून काळजी घ्या. आज त्या मुलीच्या घरी, कारण त्या प्रायव्हेट रूम असतात, जेव्हा आई वडिलांनी बघितलं तर हिजाब आहे, बुरखा आहे, नमाज पढण्याची चटई आहे, आई वडिलांना पत्ताच नाही आहे. आणि ती फक्त इस्लाम नाही, इस्लामिक स्टेटच्या रॅडिकलायझेशनचे क्लासेस अटेंड करते. तेव्हा हा लव्ह जिहाद आपल्याला वाटत असेल की नाही फार लांब आहे, तो आपल्या घरात येऊन पोहोचलेला आहे, आपल्याला माहिती नाही. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून आपण जागृत व्हायला हवं. शेवटी या दृष्टिकोनातून इतकंच सांगेन की आज आपण हे अभियान सुरू केलेले आहे. हे अभियान त्याचं नाव मुद्दाम आपण दिलेलं आहे, बेटी सुरक्षित तो राष्ट्र सुरक्षित. कारण जर राजमाता जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असतं का? आणि म्हणूनच आपल्याला हिंदू राष्ट्र घडवायचं असेल, आपलं राष्ट्र झालं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जिजाऊ आपल्याकडे असल्या पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून ही मोहीम आपण आखली. पण ही काय हिंदू जनजागृती समितीची मोहीम आहे का? आज याचं पुस्तक लिहिलं म्हणून माझ्यावरती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने 8 ठिकाणी केसेस जातात. तसं बघायला झालं तर माझा काय संबंध आहे बाकी सगळ्यांशी? परंतु हे सगळं का केलं जातंय ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की आपला समाज, आपला धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ. जगात असा दुसरा समाज नाही जो दुसऱ्याच्या हिताचा विचार करेल. जगात असा दुसरा समाजच नाही की जो विश्व कल्याणाचा विचार करेल. प्रत्येक जणाने आपापली पेटी बंद ठेवलेली आहे. माझ्या पंथाला लागलं की सगळे गुन्हे माफ होणार आणि तुम्हाला मग जन्नतचा, कोणी हेवनचा द्वार सांगतो, कोणी जन्नतचा द्वार सांगतो. आणि आम्ही म्हणतो अरे तुमचं कर्म चांगलं असतं, तुमची जात कुठली असू दे, तुमचा धर्म कुठला असू दे, पंथ कुठला असू दे, पण कर्म चांगलं असेल तर तुम्हाला चांगलं स्थान मिळेल. ही जी वैचारिक भिन्नता आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आपला धर्म आपण शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. तेव्हा ह्या दृष्टीने ह्या अभियानामध्ये आम्हाला आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळ्यांनी, ज्यांना वाटतं की नाही माझी मुलगी तर वाचलीच पाहिजे परंतु हिंदू धर्मातली प्रत्येक मुलगी वाचली पाहिजे, ते सगळ्यांना हात वरती करतील आणि ह्या अभियानामध्ये आपण सहभागी आहोत. आपला सगळ्यांचा सहभाग या दृष्टीने आहे. आपण सगळ्यांनी याला समर्थन दिलेले. तेव्हा या दृष्टिकोनातून एक पुढचं पाऊल म्हणून आपण एक प्रयत्न करू की आज आपण इथे आलेला, मला वाटतं आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल किंवा नसेल झालं, आपल्याला वाटत असेल नाही या विषयावरती आम्हाला काम करायचं आहे, आपण आपला आवाज नंबर द्या. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवल्या, हा ग्रंथ, लव्ह जिहादची स्क्रिप्ट, याचे एव्हिडन्सेस, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ. कारण प्रत्येक गावात, प्रत्येक चौकात एक संघटना नाही. 140 करोडचा देश आहे, त्याच्यामध्ये 100 कोटी हिंदू आहेत. तर या ठिकाणी म्हणजे ह्या 400 लोकांना एकत्र करण्यासाठी सुद्धा मागचे 10 दिवस गेले. ह्या गतीने जर आपण म्हटलं की 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं तर कसं पोहोचणार? म्हणून या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. आणि आपण जे काही सांगाल, काही जण आपल्याकडे ह्या विषय मांडायला तयार असतील त्यांना विषय शिकू. ज्यांना असं वाटत असेल की नाही आमच्या भागात आम्ही छोटीशी बैठक तरी घेऊ, हिंदू कुटुंबाला एकत्र करून आपण कुटुंबाच्या बैठका घेऊ. ज्यांना असं वाटत असेल की नाही ही बैठक घ्यायला मला तयार व्हायचं आहे, त्यांना आपण तयार करू. आणि या सगळ्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करू की ही लव्ह जिहादची कीड आहे ती भारतातून बाहेर गेलीच पाहिजे आणि आपली प्रत्येक बहीण, आपली प्रत्येक मुलगी ही सुरक्षित झाली पाहिजे. तेव्हा अभियानाचा आपण म्हणजे लव्ह जिहादचा विषय जरी आता संपलेला असला या व्याख्यानाचा, तरी सुद्धा आपल्याला हा प्रारंभ करायचा आहे पुणे शहरामध्ये, त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये. तेव्हा ह्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून माझ्या मागणीला मी या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद.